हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार. आणि आज स्पेशल असं आहे की आमच्या घरातच मकार बनवायला घेतले. बाप्पा येणार आहेत म्हणून आम्ही खूप खुश आहेत. आणि आमचे बाप्पा रात्रीच येतात, म्हणजे 27 तारखेला गणपती आहेत ना, तर लवकरच म्हणजे एक दिवस आधीच येतात रात्री. तर आम्ही म्हणजे आमची रेडीमेडच मकार असते, फक्त लावायची असते. तर एवढा काय म्हणजे पूर्ण असं मोठा ब्लॉग होणार तर नाहीच आहे, छोटाच होणार आहे. पण तुमच्याशी सगळं शेअर करायचं म्हणून काढते. सो पूर्णपणे हा ब्लॉग बघा आणि कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि 5 दिवस कंटिन्यू ब्लॉग येणार आहे, तर स्टे ट्यूनच राहा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट असा की मी आता पूर्णपणे आता पहिला पार्लरमध्ये जाईल. तिकडचे क्लिप्स काय घेता येणार नाही, कारण फोन घरी ठेवून जाणार आहे इथे, नंतर आल्या ब्लॉगिंग करायला. सो पूर्णपणे ब्लॉग बघत राहा आणि कसं वाटलं हे लास्टला नक्की सांगा. ओके, चलो बाय. टेबल रजवायला घेतलं, अजून भरपूर टाईम आहे. खूप काय करायचं आहे. मकार आता अर्धी रेडीच होते. तिकडे घ्या ना, तिकडे घ्या ना. असं एका राहील ना, बाबू पकडा आता घ्या. आधी लाद्यात बरोबर लावली ते नंतर कमी जास्त होते. नंतर लावायचे. नाही नंतर नाही. हां तिथं कमी जास्त होईल ना. हा पाठीमागे उसत एक टेबल खालीवर जरा 2 बरोबर आहे. हा असा फोकस लावायचं दूध काय हा 6 फुटाचा 4 अशी 6 अशी 4 अशी पट्टी बांधायची, त्या तिथं बांधायची, त्याला डायरेक्ट मारायची, त्या आधी बांधायची, त्याला मारायची, वरती मारायची. 2 hours later. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do. घरी आलेली आहे आणि आमचा मकार हाफच रेडी झालेला आहे. हाफ फ्लावर्स विसरलाय ना आणायला, उद्या आणणार आहे. गाईज आता बिग बॉस चालू झालेला आहे, तो फुल टाइमपास होईल आज माझा. उसका सिर्फ टाइटलिंग ही ये होना चाहिए, लेगेसी ऑफ द मदर्स, 70 साल की लेगेसी है. आणि बाजूला दिसतोय मागे माझ्या तो माझा ब्लाऊज आहे, मी दाखवणार नाही आहे, तो डायरेक्ट गणपतीलाच दाखवेल. काय माहिती ही घालते का दुसरी घालते साडी, आता अजून बघूया आपण, अजून काय फिक्स नाही आहे माझं.
तो गाईज मी आता वरती आलेली आहे आणि मकार झाले तुम्ही बघितलं तर असेलच सिनेमॅटिक शॉट्स खूप छान आहे मकार. आणि ती अर्धावटच आहे, उद्या म्हणजे आणणार आहे अजून वाटतं फ्लावर्स नाना. तर आता मी परवाची तयारी करते, परवाची की साडी काय घालायचं, बँगल्स काय घालायचे, इयरिंग्स काय घालायचे. आता हे मी सगळा माझा काढून ठेवते. आता बघू काय काय निघतं. अजून मी काय काय घेतलं आहे मलाच माहिती नाही, एवढा माझा कपाट भरलेला आहे. आता कोणाकोणाला वाटतो की हिच्याकडं कपडेच नाही, ही तेच घालते. पण कसं माहिती आहे का, ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे ना मी तेच घालते. बाकी माझं कपाट तुम्ही बघूनच चेक करेल, पूर्ण बेड भरलं आहे, पूर्ण कपाट भरलं आहे. आणि आता लग्न होणार आहे म्हणून पूर्ण साड्यांनी स्टॉक भरून घेतला आहे मीने. सो आता तुम्ही बघा मी कसं कसं काय काय काढते ते माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. हा माझा वॉर्डरोब आहे बघा, तुम्ही बघा. हे कमी आहे का, हे सगळे इग्नोर करा कारण ह्याला आता व्यवस्थित लावायचंच आहे 5 दिवसांनंतर, कारण हा खूप विचित्र कारभार होणार आहे. इथे माझे सगळे नवीन कपडे आहेत, हे सगळे नवीन नवीन सेट, हे सगळे रोजचे डेली यूजचे. आता बघूया आपण काहीतरी काढूया आता ज्वेलरी सगळे. सो गाईज आपण पहिला हे काढूया. बापरे पडेल. तरी माझं सगळं व्यवस्थितच असतो, पेपर बिपर टाकून सगळं मी व्यवस्थितच ठेवते. माझं बँगल्स पण आता चेंज करायचे, सगळे नवीन घ्यायचे, हे सगळे ओल्ड झालेले आहेत. सो गाईज सगळे मला बॉक्सेस चेंज करायचे आहेतच. त्याच्यामध्ये खूप ज्वेलरी आहेत, कसे ठेवले आहेत बापरे. हे पण ठीक आहे, सगळे ना ओल्ड झालेले आहेत माझे ज्वेलरीज. नाहीतर साडीला मॅचिंग काय घालू काय कळतच नाही आहे. बघू हे नंतर डिसाईड करू. आधी आपण इयरिंग्स काढूया. इयरिंग्समध्ये आपल्याला समजेल की काय काय घालायचं. एक टाइम घालू शकते मी, बोलायचं आहे का आता एक कुठे घालायचा काय ते कुठे काय डिसाईड केलं आहे मी की मी हे घालेल. हे जर जमलं तर घालेल, नाही तर पप्पाने मला वस्तू आणून दिले सोन्याचे तर तेच घालेल. पण बघूया आता. हे काढलं आहे. अजून मेकअपचं तर सगळं समोरच आहे. याच्यात नाकात विकतली सगळं काय आहे ते पण बाहेरच ठेवते. अँड याच्यात सगळे माझे वस्तू आहेत. इयरिंग बियरिंग सगळं इकडे आहेच. इकडून मी सगळं घेईल. म्हणजे आता मी हे हार हे सगळं मी असं वरच्यावर काढून ठेवते, बाहेर नाही काढू शकत, परत धूळ लागेल म्हणून याला असंच वरती ठेवते. आणि बाकी लेन्स पिन सगळं याच्यातच आहे. बँगल्स तर वरतीच आहे, वरती लावून बँगल्स करून टाकेल मी. ह्याच्यामध्ये आयफोनचे कवर बिवर सगळे काय, ते पर्स पिर्स आहेत माझे सगळे काय. आणि बँगल्स बघूया आपण त्या साडीवर कुठले मॅच होतात ते. सो गाईज याच्यात बँगल्स आहेत, ग्रीन बँगल्स पण आहेत. आपण हे घालणार आहेत रेडवाले, रेड बँगल्स आहेत ना, आपण ते घालूया. आहे सगळंच आहे, म्हणजे व्यवस्थितच ठेवलं आहे मी. गाईज तुम्ही माझं ब्लॉग बघितलं तर असेलच, माझ्याकडं सगळं काय खूप आहे, पण माझं घालायचं काहीच पत्ता नाही आहे. मी माझे नॉर्मल कपड्यावरतीच असते. मी जाते तरी कुठं घरातच असते. आता ब्लॉगिंग पण मी काय लवकर जास्त करत नाही, कारण हेच नसतात, हे जॉबमध्ये असतात तर मला काय भेटतच नाही टाईम. तुम्ही कधी कधी विचार करत असतील ही कधी कधी अरे तुरे करते, कधी कधी आहो जाऊ. पहिली गोष्ट ती माझी बेस्ट फ्रेंड आहेत, आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो, तर मला एवढे काही सवय नाही आहे आहो जाऊ बोलायची. तर कधी कधी तुम्ही इग्नोर करा, ते आमच्यामध्ये चालतं.
सो गाईज जे जे वस्तू मला लागणार आहे ते वस्तू मी जवळजवळ नेऊन ठेवल्यात. काढले नाही आहेत, काढले तर मग पूर्णच निघतील, म्हणून जे जे लागणार आहे ते ठेवल्यात. आता बघूया आता काय काय लागणार आहे अजून. बँगल्सचं डायरेक्ट टायमावरतीच मी लावेल, आणि जे काय लागणार आहे ज्वेलरी सगळं काय हे बाहेर असं सेपरेट आणून ठेवल्यात. नाकात बिकातली म्हणजे मी अजून म्हणजे नीट ठरवलं नाही की मी नक्की ट्रेडिशनल लुक करणार आहे की वेस्टर्न लुक करणार आहे की काय करू, की गजरे लावू की स्ट्रेटनिंग करू, आय डोंट नो. बट बघूया आपण आता काय काय ठरतं आहे ते. सो देखते ही जाओ और कुछ नाही, देखते ही जाओ. गाईज मला वाटलं होतं का मी व्यवस्थित नाही ठेवलं म्हणून मी परत शोधायला आली, तर सगळं काही जागच्या जागेवरच आहे, काय हल्लेलं नाही आहे. आपण आता जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण हे थोडं थोडं करून पटापट काढू शकतो, कारण जवळच आहे. नाही तर माझ्या वस्तू कधीच टायमावर भेटत नाही, म्हणून मी आता चेकिंगला गेली की कसं काय कमी जास्त म्हणून. सो गाईज उद्या परत व्लॉग करेल आणि परत स्टार्ट करेल सगळं काय. आजचा व्लॉग छोटाच आहे, कारण मध्ये मी गेली ती पार्लरमध्ये, म्हणून मला काय व्लॉग घ्यायला काही जमलं नाही. सो जेवढा आहे तेवढा. सो असंच प्रेम देत राहा, आणि हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, आणि कंटिन्यू 5 दिवसाचे व्लॉग येणारच आहे. सो स्टे ट्यून. ओके, बाय.